तुमच्यावर. पण तुम्ही जेव्हा 10 लोकांचा जाहीर सत्कार करता स्टेजवर, दुसऱ्या बाजूने विचार करा 9,990 लोकांचा जाहीर अपमान करता. म्हणजे हे 10च लग्नाला आले का? आणि ते काय नुसतं लापसी खायला आले? तिथे फक्त दोघाला प्राधान्य द्या. लग्न झाल्यावर मग सत्कार सोहळे उरकत बसा. यांना उभं करून यांचा नाही, त्यांच्या जीवनातला हा महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. तिथे वधूवराला आता एक नवीन पद्धत निघाली नाचण्याची. ते 10च पोरं असतात, 20, 18, 17 अशाच वयाचे असतात. पण 2-2 तास नवरदेवाला अडवून ठेवतात. तिथे 10,000 लोक बसलेले असतात. लाईट गेलेली, फॅन बंद झालेले, ते घामानं भिजलेल्या मावल्या साडीच्या पदरानं वारा. लोक घड्याळी पाहतात. लग्न 12चं होतं, आता 2:15 वाजले. काय शेवटी बाप जातो नवरीचा, चला रे पोरं, अरे 2 तास होऊन गेले बाबा रे, जा तुम्ही, खुशी करू द्या आम्हाला. ते 10,000ला शिक्षा देतात. ते 10. शेवटी आचारी येतो. इकडे या पाटील, तुम्हीच सांगत होता 12ला स्वयंपाक तयार पाहिजे. दिवस उन्हाळ्याचे आहे, स्वयंपाक 12लाच तयार झाला. आता 2:30 वाजले, आंबट वास यायला लागला. मी जबाबदारी घेत नाही. अक्षरशः मुलीचा बाप त्या 10 मुलांच्या पुढे लोटांगण घालतो. 18-20 वर्षाचे पोरं, तुमच्या पाया पडतो पोरो, माझी अब्रू जाण्याची वेळ आली रे. अरे अण्णाची नासाडी, जा तुम्ही, खुशी करू द्या आम्हाला. ते 10. मला असं वाटते गावोगावी एक 10 गरम रक्ताच्या तरुणांचं मंडळ स्थापन करा. गरम रक्ताचे पाहिजे 10 गावोगावी. आणि त्यांच्याजवळ उसातल्या शेवरीचे ओले दांडके द्या, काना एवढाले उंच. त्यांचं नाव ठेवायचं दांडकं मंडळ. आपले सहर्षे स्वागत करीत आहे. कधी? जेव्हा ते नवरदेवाचे 10 नवरदेवाला अडवतात न, मुलीच्या बापाचं ऐकत नाही, तेव्हा फोन करायचा दांडकं मंडळाला, हॅलो चला स्वागताला. तिकडेच बदडा त्यांना, कपडे फाटेपर्यंत, काही पाप लागत नाही. आणि नवरदेवाला वेळेवर आणून लग्न लावा, तर ते वधूवर दांडकं मंडळाला मरेपर्यंत आशीर्वाद देतील. तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं म्हणतील. मी का सांगतो? 14 मिनिट मुहूर्त टाळला राम, 14 वर्षे वनवासात गेला. नाचण्याच्या विरोधातलं माझं बोलणं नाही. लग्न 12:35ला आहे, तुम्हाला 2 तास नाचायचं आहे, 10 वाजता नाचायला सुरुवात करा. 2 तास हाऊस करा नाचण्याची, पण मुहूर्त सांभाळा. अरे तुम्ही 12:30ला नाचणं सुरू करता आणि 3:30ला नवरदेव आणता. तुमच्या 3 तासाच्या डिस्कोनं जन्माचा डिस्को होणार आहे, याची काय वाट आहे? मुहूर्त हा छापण्यासाठी नसतो, सांभाळण्यासाठी असतो. 4 घोडे, 1 घोडा काम आहे ज्याच्यावर नवरदेव राम आहे. भरतजी, शत्रुघ्न, लक्ष्मणजी, 4 बंधू 4 घोड्यावर बसलेले. सीतामाईच्या मैत्रिणी, राम, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मणाचे मित्र आणि घोड्यापुढे नाचत होते. काय हरकत नाही ना? काय हरकत नाही. एक 4-5 मिनिट मी वेळच सोडतो, माझ्यावर विश्वास ठेवा. कुठलं प्रकरण किती लांबवायचं आणि कुठलं किती कमी करायचं ते बरोबर आहे. चलो मिथिला में राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4ही बंधू नवरदेवाच्या रूपात घोड्यावर बसलेले आहेत. आणि 4ही बंधूचे मित्र घोड्याच्या पुढे नाचू लागले. आता तुम्ही सगळ्यांनी हात वर करा आणि मागं म्हणायचं सावरियो. 4च अक्षर आहे, सावरियो. चलो. बड़ो प्यार लागे सावरियो, बड़ो प्यार लागे, जमला आता. बड़ो प्यार लागे सावरियो, वा वा, बड़ो प्यार लागे, हा. बड़ो प्यार लागे, चलो बाराती बनकर मिथिला में. लागे
बड़ो प्यारो लागे सावरियो मारा असुर निकंदन मारा असुर निकंदन बड़ो प्यारो लागे सावरियो बड़ो प्यारो लागे मारो दशरथ नंदन मारो दशरथ नंदन मारो दशरथ नंदन मारो दशरथ नंदन मारो कौशल्या नंदन मारो कौशल्या नंदन बड़ो प्यारो लागे सावरियो बड़ो प्यारो लागे मेरे राम जी की निकली बारात कि चलो सब दर्शन करे मेरे राम जी की निकली बारात चलो सब दर्शन करे तो मेरे राघव की निकली बारात कि चलो सब दर्शन करे मेरे राघव जी की निकली बारात चलो सब दर्शन करे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे अरे ब्रह्मा नाचे 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 विष्णु नाचे ब्रह्मा नाचे 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 विष्णु नाचे शिवजी भी नाचे बारात चलो सब दर्शन करे रामी भी नाचे बारात चलो सब दर्शन करे मेरे राघव की निकली बारात की चलो सब दर्शन करे मेरे राघव की निकली बारात चलो सब दर्शन रंग करे बाजे बिना बाजे रंग बाजे बिना बाजे रंग बाजे बाजे बिना बाजे रंग बाजे बाजे बिना बाजे कमली बाजे बारात चलो सब दर्शन करे मेरे रामी बाजे बारात चलो सब दर्शन करे मेरे राघव की निकली बारात की चलो सब दर्शन करे मेरे राघव की निकली बारात तो चलो सब दर्शन करे और दुल्हा बने सरकार की जोड़ी का जवाब नहीं और दुल्हा बड़े सरकार जोड़ी का जवाब नहीं दुल्हा बने सरकार की जोड़ी का जवाब नहीं दुल्हा बड़े सरकार जोड़ी का जवाब नहीं जोड़ी का जवाब नहीं जोड़ी का जवाब नहीं हाँ जोड़ी का जवाब नहीं जोड़ी का जवाब नहीं जोड़ी का जवाब नहीं जोड़ी का जवाब नहीं हाँ जोड़ी का जवाब नहीं जोड़ी का जवाब नहीं दुल्हा बने सरकार की जोड़ी का जवाब नहीं दुल्हा बने सरकार जोड़ी का जवाब नहीं सावरियो हाथ वर कोण आहे ना? सावरियो सावरियो म्हणायचं. असुर निकंदन सावरियो मारो असुर निकंदन हा मारो दशरथ नंदन इटोली नहीं मारो मिथिला लग रही दशरथ नंदन सावरी मारो जानकी वल्लभ सावरियो मारो जानकी वल्लभ अरे मारो दशरथ नंदन शाबाश मारो दशरथ नंदन बड़ो प्यारो लागे सावरियो बड़ो प्यारो लागे बड़ो प्यारो लागे बड़ो प्यारो लागे और असुर निकंदन सावरियो और असुर निकंदन सावरियो और दशरथ नंदन सावरियो और दशरथ नंदन सावरियो पार जानकी वल्लभ सावरियो पार दशरथ नंदन सावरियो बड़ो प्यारो लागे सावरियो बड़ो प्यारो लागे सावरियो बड़ो प्यारो लागे सावरियो सावरियो
आनंदासोबत चौघ्या बहिणीचा विवाह संपन्न झाला. भोजनाचे कार्यक्रम झाले. आग्रह, दररोज वेगवेगळे पक्वान्न राजा दशरथ जनकाकडचे मिष्टान्न होते. असे काही दिवस गेले. थट्टा मस्करी चालत होती पंक्तीमध्ये. आणि पंक्तीमध्ये थट्टा करण्याचा अधिकार नवरीच्या मैत्रिणीला असतो. ही तेव्हापासूनच आहे. नाचणंही तेव्हापासूनच आहे. मी नाचण्याच्या विरोधात बोललो नाही. नाचा, पण मुहूर्त सांभाळा हा आग्रह आहे. 2 तास आधी नाचणं सुरू करा. तिथेही नाचणं होतंच त्रेतायुगात. आणि नवरीच्या ज्या मैत्रिणी असतात त्या नवरदेवाची थट्टा करतात. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जेवायला बसले पंक्तीत. दशरथ राजेही बसले. आणि तिथे एक सीतेची मैत्रीण आली. प्रभुजी, काय तुम्हारे पिता का नाम क्या है? ये सामने बैठे दशरथ जी भोजन करने. दशरथ? हाँ. दशरथ के पिता का? अजय राजा. म्हणजे आजोबा अज. हाँ. अजय का मतलब जिसका जन्म नहीं हुआ उसे बोलते अज. और आप बोले मैं भी अयोनी संभव, माझाही जन्म नाही. मग आजाचाही जन्म नाही आणि तुमचा नाही, तर दोघाच्या मध्ये दशरथ कुठून आला? हे जेवतानाची थट्टा बरं का. दुसरी आली, ती थोडीशी वाढवा होती, सीतेची मैत्रीण. प्रभुजी काय, आम्ही तर असं ऐकलं म्हणे कौसल्या, सुमित्रा, कैकई अयोध्येच्या महिला एवढ्या कर्तबगार आहे, केवळ प्रसाद खाऊनच लेकरं जन्माला आणतात. घासच ठेवला खाली प्रभूनं. मी तिथंच होतो. प्रभूला वाटलं तर केवढी अंगभर झाली, कारण आपल्याच आहे कौसल्या, सुमित्रा, कैकईनं प्रसाद खाल्ला ना आम्ही 4 भाऊ जन्माला आलो. पण प्रभू होते ते चतुरातु शिरोमणी. बरोबर आहे सखी, बरोबर. आमच्या अयोध्येच्या महिला एवढ्या कर्तबगार आहे, केवळ प्रसाद खाऊन मुलं जन्माला आणतात. पण आम्ही सासूरवाडीला आल्यापासून वेगळाच पराक्रम ऐकतोय. काय म्हणे, इथं महिलांची सुद्धा गरज नाही, जमिनीतून मुली बाहेर येतात. तिथं गेली पळून. ह्या आपली पंक्तीतली थट्टा सांगतो मी बरं का बंडूदेवा. रोज थट्टा मस्करी हास्य विनोद असे काही दिवस गेले. शेवटी आता किती दिवस राहावं म्हणून एक दिवस दशरथ राजे म्हणाले वसिष्ठाला, सांगा ना तुम्ही आता किती दिवस, मी एक राजा आहे. मग वसिष्ठ शतानंदजीकडे येतात. शतानंदजी जनकाकडे. मिथिलापती, वो भी राजा है, प्रजा संभालना उसका धर्म है, तो इजाजत मागते. इजाजत मागते बरोबर डोळ्याला धारा लागल्या जनकाच्या. क्यों रोते हो, अकेले जाएंगे दशरथ जी, उनके साथ उनके 4 बेटे, मेरी 4 बेटियाँ, पूरा महल खाली हो जाएगा. तो बेटी जाने के लिए जन्म लेती है महाराज, जिंदगी भर तो रहती नहीं माँ बाप की. 20-22 साल तक रहती, मेरा मेरा करती और चली जाती है. ठीक है, ठीक है, आप कहते हो तो आज नहीं कल विदाई. जाहीर झालं हो. हे प्रत्येक मायबापाच्या जीवनातले प्रसंग आहे. तुम्ही जे रामायण ऐकता प्रत्येक. उद्या सकाळी सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती सासरी जाणार. आज सकाळी जाहीर झालं, 24 तासांनी म्हणजे उद्या जाणार. आजपासून परिणाम झाला. पहिला मैत्रिणीवर झाला. बाल सख्या एकत्रित खेळलेल्या सीतेच्या गळ्याला बिलगू बिलगू रडू लागल्या. जानकी कल जाओगी? हाँ, हमने सुना है कि तू दुनिया की माँ है, और दुनिया की माँ हमारी सखी बन के मिथिला में आई थी. गलती हो गई हमारी तो क्षमा करना देवी, और ससुराल जाने के बाद हमें गरीब को भूलना नहीं, याद रखना. रडारड सुरू झाली. कोणी जेवत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. इकडे सगळ्या समाज अयोध्येचा सज्ज झाला. बाहेर मिथिला नगरीच्या तयारी पूर्ण झाली. रात्री कोणी जेवलं नाही. उदास वातावरण आहे.
सूर्याचा उदय झाला, 4 पालख्या तयार झाल्या. राजे दशरथजी म्हणतायत, रामा लक्ष्मणा भरता शत्रुघ्ना जा सासूच्या पाया पडून या. 4 पुत्र नवरदेवाच्या स्वरूपात सुनैना मातेच्या पाया पडायला आशीर्वाद दिला. सुनैना मातेने आता 4ही पुत्र बाहेर आले. आता 4 मुली नवरीच्या वेशात. सर्वात पुढे श्रुतकीर्ती आहे, तिच्या मागे मांडवी आहे, तिच्या मागे उर्मिला आणि सर्वात मागे सीता आहे. एका मुलीला वाटे लावताना बापाचं हृदय विदीर्ण झाल्यासारखं होतं. 4 लेकी एका वेळेला वाटे लावायच्या, लक्षात घ्या. सुनैना माता बसलेली आहे दासींच्या मध्ये. त्या महाद्वारातून तिच्याकडे येऊ लागल्या 4ही मुली. सर्वात पुढे श्रुतकीर्ती, मागे मांडवी, मागे उर्मिला, मागे सीता. शहनाईचे स्वर सुरू झाले. सकाळची वेळ, वातावरण उदास झालं आणि सुनैना मातेनं आपल्या 4ही लेकी पाया पडायला येतात हे बघितलं. रडायला सुरुवात झाली. सगळा समाज रडू लागला. कोणी कोणाशी बोलत नाही. सर्वात पुढे धाकटी श्रुतकीर्ती, तिनं आईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि हात जोडले. जा रही माँ ससुराल. माय रडू लागली. सुखी रहो बेटे, हमारी चिंता मत करो माँ. मेरे पिताजी वृद्ध हो गए, पिताजी की तबीयत का ख्याल रखना माँ. मांडवी पाया पडली. माँ जा रही ससुराल, बेटी सुखी रहो. लेकिन मेरे पिताजी 3 दिन से सर पटक पटक के रो रहे माँ. रोते रोते पिताजी की तबीयत बिगड़ जाएगी माँ, पिताजी की तबीयत का ख्याल रखना. उर्मिला आली. माँ जा रही ससुराल, बेटी सुखी रहो, हमारी चिंता मत करो माँ. लेकिन 3 दिन से मेरे पिताजी ने भोजन नहीं किया माँ. मेरी एक प्रार्थना है, बोलो माँ. सास और ससुर की सेवा करना भूलना नहीं बेटी. सासु ससुर गुरु सेवा करे हो. 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 सास 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 ससुर गुरु सेवा करे हो. पति रुख लागी अयसु अनुसरे हो. पति रुख लागी अयसु अनुसरे हो. पति रुख लागे आयसु अनुसरे हो. पति रुख लागे आयसु अनुसरे हो. पति रुख लागी अयसु अनुसरे हो. पति रुख लागी अयसु अनुसरे हो. पति रुख लागे आयसु अनुसरे हो. पति रुख लागे आयसु अनुसरे हो. सासु ससुर गुरु सेवा करे 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 हो. सास ससुर गुरु सेवा करे हो.
सास ससुर गुरु सेवा करे हूँ, सास ससुर गुरु सेवा करे हूँ, सास ससुर गुरु सेवा करे हूँ।